आता पाहूया 10:25 महत्त्वाच्या बातम्या। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा रखडण्याची शक्यता, आयोगाला प्रतिवादी बनवा, मुंबई हायकोर्टात नवीन अर्ज दाखल। ज्येष्ठ वकील सुभाष झा यांनी केलेल्या अंतरिम अर्जावर हायकोर्टात उद्या सुनावणी। वटसावित्रीच्या पूजेवरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। मनोहर भिडे, भास्करा किडे, काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारींचा हल्लाबोल, तर संभाजी भिडेंच्या मिशा कापू, सोलापुरातील महिला संघटनेचा इशारा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिंदे गटाकडून बॅनरबाजी, मदतीचा हात एकनाथ अशा आशयाचे बॅनर, कुलाबा आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरात बॅनरबाजी। मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनांवरून सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून निशाणा। बारामतीत बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला लाडक्या बहिणीची चिंता, अजित पवारांवरही निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना, मुख्यमंत्री म्हणून शिंदे स्वतःचा चेहरा समोर आणतात, यावर फडणवीसांचं मत काय? आमदार रोहित पवार यांचा खोचक सवाल। समृद्धी महामार्गामुळे मुख्यमंत्री शिंदेंची समृद्धी वाढली, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर मागणी नसतानाही शक्तीपीठ महामार्गाचा घाट कशाला? राजू शेट्टींचा सवाल। नव्याच्या काळात परीक्षांचे महाघोटाळे एकदा पाढा वाचावा लागेल, पेपर फूट प्रकरणाच्या आरोपांवरून शंभूराज देसाईंचा मवियावर निशाणा। दुधासाठी 30 रुपये दर उत्पादकांना लागू होणार, 5 रुपये शासनाचं अनुदान असणार। दूध उत्पादनाबाबत महसूल मंत्री विखेंच्या बैठकीत दुधाचे दर स्थिर ठेवण्यावर चर्चा। परळीतील सरपंच हत्या प्रकरणी 4 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार। परळीत 29 तारखेला सरपंच बापू आंधळेंची हत्या झाल्याची घटना। बबन गीतेंना हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, परळीतील सरपंच हत्या प्रकरणावरून रोहित पवार यांचा आरोप। सरपंचाची हत्या झाली त्या ठिकाणी बबन गीते उपस्थितच नव्हते, बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न, बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। नवी मुंबईतील नेरूळमधील मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि ठाकरे गट आमने सामने, उमेदवारांच्या विजयाचा उत्साह साजरा करत असताना कार्यकर्त्यांमध्ये वाद। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी मुंबईतील सायनमध्ये भाजपचं आंदोलन, अंबादास दानवेंच्या पोस्टरला चप्पल मारत निषेध व्यक्त। सोलापूरमध्ये लाडली बहीण योजनेच्या अर्जासाठी सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी, उत्पन्न आणि रहिवासी दाखला घेण्यासाठी महिलांच्या रांगा। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात, नंदुरबार शहरात सायबर कॅफेवर अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची महिलांकडून जुळवाजुळव। लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेण्यासाठी रत्नागिरीतही गर्दी, पहिलाच दिवस असल्याने यंत्रणा देखील गोंधळलेली। अजित पवार गटातील काही आमदार आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत, सुप्रिया सुळेंच्या वाढदिवशी अनेकांचे फोन, लवकरच ते परतणार, शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश टपासेंचा दावा। पुढच्या आषाढी वारीची पूजा कोण करणार हे सांगायला मी भविष्यवेत्ता नाही, मात्र महायुतीचा मुख्यमंत्री पूजा करेल हे नक्की, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचा चेहरा समोर करून विधानसभा निवडणुका लढल्या जाणार, शहा आणि फडणवीसांनीही शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। देशभरात आजपासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी, आता भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार, फसवणुकीसाठी कलम 420 नाही तर 316 वापरलं जाईल। देशातील फौजदारी कलम बदलली, हत्येसाठी 302 च्या ऐवजी 103, फसवणुकीसाठी 420 च्या ऐवजी 318 कलम लागू।